श्रीकांतजी हा मतदारसंघ 15 वर्षापूर्वी माझ्याच मतदारसंघात होता। फक्त मला तिकडे यवतमाळला जावं लागलं लोकसभेची खासदार म्हणून त्या ठिकाणी मी उभे होते आणि मला तिथून जवळजवळ 5 वेळेला या सगळ्या मंडळी निवडून दिलं। आणि सगळ्यात पहिलं जर माझ्या यशाचं श्रेय जर कोणाला जात असेल तर या रिसोड मेडशी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला यांनी जर साथ दिली नसती तर पहिल्या वेळेला मी खासदारच होऊ शकले नसते। म्हणून 15 वर्षावरती ही कमबॅक झालेली आहे माझी इकडे। आणि सगळेजण म्हणतात की ताई तुम्ही आम्हाला इकडे पाहिजे। आता ते निर्णय ते श्रीकांतजींनी आणि आमच्या आदरणीय साहेबांनी घ्यायचा आहे की मला इकडे काय करायचं आहे कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगतील। आणि म्हणून मी या निमित्ताने खूप काही जास्त बोलणार नाही। या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतील ज्या काही समस्या असतील जे काही तुमचं काही अडलेलं असेल ते भावना गवळीला या ठिकाणी येऊन सांगा। आणि त्यासाठी अहोरात्र तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं व्रत मी हातामध्ये घेतलेलं आहे। आणि तेच व्रत समोर या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी असंच पुढे चालू ठेवणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।